जाती या शूद्राच्या. शूद्र वैश्य क्षत्रिय ब्राह्मण. तर महाराज हे मात्र त्या माडीचा पाया आहे आपला समाज शूद्र म्हणजे. त्यांना काय सांगत नव्हतं की ह्यानी वाचायचं नाही, ऐकायचं नाही. पूर्वीच्या काळात नुसत्या एकदम कानात शिसवलं जात होतं. परंतु महाराज या ज्ञानेश्वर महाराजांना 18व्या अध्यायामध्ये सगळ्याला अधिकार दिला. सकळ असे येते आहे अधिकार. मग भक्ती करण्याचा अधिकार दिला. तर ही शूद्र विष्णूच्या पायापासून जन्माला आलेला समाज आहे. म्हणून महाराज बागलकोट जिल्ह्याला चला हात लावा पूजा करायची. नारळ कोणतं पूजा करून फोटोची पूजा करा आपली. सगळे आगी पाहिजे. पाठीमाग सगळे उभा राहा की पोट आता मागा एक साईड आहे ते बघा अण्णा समोर. झालं सगळ्यांचं आपण माहित असतं काय होतं. तर भीमराव उसकर या ठिकाणी आलेले आहेत. समाजासाठी असणारा व्यक्तिमत्व आणि इतर मुलाचा कार्यक्रम सुंदर असणारा या ठिकाणी झाला. त्याच्यामध्ये 1556 पासून 1600 सालापर्यंत साखर समाजाची जी उगम स्थान होती, ज्याने ऐकलं असेल त्यांना या ठिकाणी समजत असेल. खरोखर इतिहास आहे. धनगर समाज हा महाराष्ट्रामध्ये 3 कोटी पर्यंत आहे. 29 बोट जातीमध्ये विखुरला गेलेला आपली 29वी जात थोडक्यात 29वा वर्ष आपण असं समजा. म्हणजे आपण या ठिकाणी NTC मध्ये पण सकल धनगर समाज महाराष्ट्राचा आहे, त्यामध्ये आपण आहोत. तर याच्याबद्दल बाकी काय न बोलता मी आता माहिती या ठिकाणी ज्ञानेश्वर यांच्याकडे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर व जो आपण मेळावा घेऊ शकतो
व मेळाव्याला तुम्ही सर्वजण येऊ शकता अशा संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच आपण सुद्धा या लोकशाहीमध्ये हा कार्यक्रम करू शकतो. तो आपल्याला अधिकार आहे आणि आज तो होत आहे. शूरवीर संभाजी करवर, पिराजी बेलदार, समाजरत्न शामराव पाटील, स्वर्गीय स्वातंत्र्य सैनिक गुन्हे आबा, भिकू मरगर, नानासो चौगुले, समाजाच्या रणरागिणी स्वर्गीय कलानानी यांना सर्वांच्या समोर, सर्वांच्या समक्ष मी सर्वप्रथम अभिवादन करतो. समोर उपस्थित पुजारी वर्ग, शेतकरी वर्ग, समाज बांधव, बंधू आणि भगिनी, दसरा मेळाव्यात आपले स्वागत आहे. या मेळाव्यात आपला स्वाभिमान, एकीचे बळ, सुसंवाद, स्नेह, भेट व प्रेरणा, आत्मविश्वास, समाधान यासह मिळू शकते. आता आपण आरक्षण, राजकारण, शिक्षण व अर्थकारण, समाजकारणामध्ये समाज पिछाडीवर आहे. आपला हाटकर समाज हा सर्व क्षेत्रामध्ये मागास आहे, तो पिछाडीवर आहे. केंद्र शासन व राज्य शासन आपल्याला दुर्लक्षित करीत आहे. ते आपल्याला कधीही विश्वासात घेत नाहीत. आपला आणि त्यांचा समन्वय नाही. त्यामध्ये धनगर आरक्षण आपल्याला मिळाले नाही. अनुसूचित जमाती, एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये क्रमांक 36व्या परिच्छेदात धनगर समाजाला आरक्षण दिलेले आहे. त्याची फक्त सरकारकडून अंमलबजावणी बाकी आहे. त्यात एसटीचे दाखले दिले पाहिजेत. बाहेरच्या राज्यामध्ये एसटीचे दाखले दिले जातात, परंतु आपल्याला इथं दाखले दिले जात नाहीत एसटी मधले. त्यासाठी सुद्धा आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. हटकर ही धनगर समाजाची पोट जात आहे. आपल्याला आरक्षण मिळू शकते. आरक्षण नसल्यामुळे आर्थिक व राजकीय सामाजिक सवलती मिळत नाही. त्यामुळे समाजाचा विकास झालेला नाही, विकास होऊ शकलेला नाही. ठीक आहे, एक उदाहरण देतो. आदिवासीने धनगर जातीचा हॅलो हॅलो आवाज येणार तर हॅलो 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 आवाज येणार ना, येतोय का? आवाज कमी येतोय वाटतं. हा हा, एक उदाहरण देतोय. या ठिकाणी विजय बुसनर नेते व जयसिंग बुसनर, राजू बुसनर सरपंच यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. समोर या हो. एक उदाहरण असं देतो की आदिवासीने धनगर जातीचा आदिवासीमध्ये जमातीत घुसखोरी करू नये अशी शासनाकडे मागणी केलेली आहे. याचा अर्थ असा होतोय की आपण आदिवासीमध्ये म्हणजे एसटी मध्ये आपण बसू शकतो. एसटीचे आरक्षण आपल्याला मिळू शकतं. एका आदिवासी संघटनेनं स्वतः मुख्यमंत्र्याकडे एक पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये मागणी आहे तशी की धनगर समाज हा अनुसूचित जमातीमध्ये घुसखोरी करतोय. त्या संदर्भात त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. त्या पत्राच्या आधारे मी तुम्हाला इथं सांगू शकतोय. असं त्याने हे केले की 16/9/5 एक हे दिले, निवेदन दिले राज्य शासनाकडे. त्यामुळे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला हे आरक्षण भेटू शकते. त्यांनी देऊ नका म्हणून निवेदन देतात, आताही आपण मागणी करत नाही, संघर्ष करत नाही. हे खेदाची बाब आहे. ही गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे सर्वांच्या. अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेत मोठी हटकरांची फसवणूक झालेली आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये, ज्या तालुक्यामध्ये हटकर समाज आहे त्या तालुक्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ही घरकुल योजना आहे. तसेच विहिरींची पण योजना आहे, परंतु प्रशासनाकडून काही ते आपल्याला दखल घेतली नाही. स्वतः सांगून
आता त्यांनी सांगितलं की ही योजना फक्त धनगर समाजासाठी आहे आणि धनगर समाजामध्ये तुम्ही नाही, म्हणजे ते धनगरात आहे तुम्ही हटकर आहे, हटकराला ही योजना नाही म्हणून स्वतः अधिकाऱ्यांनी सांगितले. गट विकास अधिकाऱ्याकडे आम्ही चौकशी केली, विजय मरघर साहेब लक्ष असू द्या. तर त्या योजना आता क्लोज झाली आणि आपण त्यात बसू शकलो नाही. सांगोल तालुक्यामध्ये कमीत कमी 100 ते 150 घरं आपल्या समाजाला मिळाली असती, परंतु मिळू शकले नाहीत. 250 घरं हे धनगर समाजाला मिळाली टोटल आणि ती योजना बंद झाली, आता सध्या क्लोज केलेली आहे, प्रस्ताव थांबलेला आहे. त्यांनी सांगितलं की वर्ण शासनानं फक्त धनगर समाज क प्रवर्ग NTC क प्रवर्ग धनगर म्हणल्यावर अधिकाऱ्यांचा गैरसमज असा झाला की फक्त हे धनगरांनाच आहे आणि हटकर ह्यामध्ये नाहीत असा त्यांनी समज करून घेतला आणि प्रस्ताव आपले घेतले नाहीत आणि पर्यायाने वेळ निघून गेला. ते आपण त्यापासून वंचित राहिलो, फार मोठी नुकसान आहे. आपण त्यामध्ये जागृत कोणीच नाही, ही फार मोठी खंत आहे. आता हे सांगोल तालुक्यापुरतं झालं. जत तालुका, कवटेमंकाळ, बाकीचे जिल्हे तिथं काय काय झाले त्याची अजून परिस्थिती आपण माहिती घेतलेली नाही, ती सुद्धा माहिती घ्यायला पाहिजे. तसेच केंद्र सरकार, राज्य सरकारने 25,000 घरकुल दिली होती, त्यात आपण आता सांगोल तालुक्यात तर एकही घरकुल त्यात झालेलं नाही. हे घरकुल देण्याचे शासनाचे निर्देश असून सुद्धा आपल्याला मिळू शकले नाहीत. शासन आदेश क प्रवर्गातील धनगर समाजासाठी झाले की आपण बाहेर, त्यामुळे हटकर समाज म्हणजे गुन्हेगार नव्हे, आपण कोणाच्याही दबावाला बळी पडू नये, आपण बंधन मुक्त राहिलो पाहिजे. कोणत्याही जो प्रस्थापित वर्ग आहे त्याच्या आपण अंडर राहतो. आपला समाज थोडा आहे, आपण बोटावर मोजले इतपत आहे, अल्पसंख्याक आहे, ही जी भाषा आहे ही आता भाषा बंद करूया. आपण आपला स्वतःचा हक्क आहे तो मिळवायचा आहे. राज्यामध्ये आपण 1 ते 1.5 कोटी धनगरात गणलो जातो, म्हणजे पैलवान नितीन निळे यांचंही या ठिकाणी स्वागत आहे. त्याचबरोबर त्यांचे बंधू आलेले आहेत, ग्रामस्थ वर्ग, त्यांचंही. राज्यामध्ये सरकारनं धनगर समाजाला 1.5 कोटीमध्ये गणलं जात आहे, म्हणजे त्यांची लोकसंख्या 1.5 कोटी आहे. मग 1.5 कोटी लोकसंख्येमध्ये धनगरामध्ये आपण हटकर आहोत, म्हणजे आपण सुद्धा 1 ते 1.5 कोटी आहोतच असं समजायला पाहिजे. आणि 1.5 कोटीमध्ये तर राज्यामध्ये 8 ते 12% आपण आहोत. मग 12% मध्ये आहे तर मग आपला समाजाचे प्रतिनिधित्व किती आहेत? 1.5 कोटी धनगर समाज आहे, 1.5 कोटी धनगर समाजामध्ये आपण हटकर आहोत, मग आपण कुठं आहे? आपण अजून बांधावरच आहेत. ह्या गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे. सध्या हटकर समाज भटक्या जमाती क प्रवर्गातील NTC 29/6 मध्ये आहे, 3.5% आरक्षण आहे. हे झालं राज्यातलं. आणि ST मध्ये सुद्धा आपलं आरक्षण वेटिंगवर आहे, तो भाग वेगळा. सरकारने OBC आरक्षणाचा घोळ घालून आपल्यावर राजकारण करत आहे. आपण राज्यामध्ये NTC तर केंद्रात OBC आहे, हे सांगण्याचं कारण काय तर आपल्या शेतकरी बांधवाला OBC आरक्षण कधी समजतं? ज्या वेळेला गावातील ग्रामपंचायत लागते, OBCचं आरक्षण पडतं, त्यावेळेला त्याला समजतं की आपण OBCत आहे. OBCचे सर्टिफिकेट काढून तो कुठेतरी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच पदाला तो उभा राहतो आणि त्याच वेळेला त्याचा फायदा घेतो आणि त्याच वेळेला त्याला माहिती होतं. ही गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे. OBCच्या योजना आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. OBCची योजना कोणती आहे आणि कोणी तो त्याचा लाभ घेतलाय हे असं आपल्याला माहितीच नाही. हे थोडंसं बघा. आपला स्वातंत्र्यानंतर आपल्या गावामध्ये अजूनही रस्ते, वीज, शेतीचे पाणी अद्याप मिळत नाही. बघा, याला प्रस्थापित वर्ग जबाबदार आहे. आपण त्यांच्या विरुद्ध लढू शकत नाही अशी आपली समज आहे, गैरसमज आहे. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेत. आपण ग्रामपंचायतच्या सदस्यापासून उपसरपंच, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य असेल, पंचायत समितीचा सदस्य असेल, जिल्हा परिषदचा सभापती असेल, तालुक्या ठिकाणचा आमदार असेल, खासदार असेल, अगदी पंतप्रधान आणि राष्ट्रपती पदासाठी सुद्धा आपल्याला उभा राहता येतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यातील आपण एकमेव उदाहरण 2024 साली दत्तात्रय भोसले यांनी जत विधानसभा उमेदवारी अर्ज भरला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिलाय तो अधिकार त्यांनी त्याचा कुठेतरी थोडासा
वापर केला आणि आपल्या समाजामध्ये कुठेतरी चळवळ उभा राहिली. अक्षरशः जत विधानसभाला उमेदवारी भरताना बऱ्याच जणांना वाटत होतं की काहीतरी असेल, परंतु अर्ज भरल्यानंतर बऱ्याच जणांनी आश्चर्य व्यक्त केलं. जे प्रस्थापित राजकीय होते त्यांना सुद्धा माहिती नव्हतं, परंतु त्यांना माहिती झालं हे तुम्ही कसं काय केलं हे त्यांनी बरेच प्रश्न विचारलं. आता ते झालेली गोष्ट आहे. असंच येणाऱ्या निवडणुका सुद्धा जवळ आलेल्या आहेत. पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, आपण उभं राहिलं पाहिजे. पडणार आहे पण पडतो, पाडणारे पण आपल्यातलेच आहेत, परंतु आपण उभा राहून प्रस्थापित वर्गांना सुद्धा आपण धक्का दिला पाहिजे. प्रस्थापित वर्ग हा आपण केवळ कमकुवत असल्यामुळं प्रस्थापित वर्ग हा तसाच उभा राहायला लागलेला आहे. प्रस्थापित वर्ग काय म्हणतो, जोपर्यंत समोरचा उभा राहत नाही तोपर्यंत आपण तर काय करणार, अशी गोष्ट त्यांच्या लक्षात येते. आपले कोणीही आमदार खासदार नाही. पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरी यामध्ये आपल्या सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायतला असे बरेच अडचणी येतात. त्यामुळे इतका नाहक त्रास होतो की बोलायचं काम नाही, ते वर्णन करू नये. राज्यामध्ये 46 महामंडळ आहेत. विधान परिषदेचे आमदार 288 आहेत, 78 दुसरे विधान परिषदेचे आहेत, विधानसभेचे 288 आहेत. राज्यसभा, लोकसभा यामध्ये आपण कधी जाणार आहे आणि आपला एखादा माणूस आहे का आणि कधी पाठवणार आहे याचा कधी आपण विचार तरी केलाय का, हे गोष्ट बघा. एकूण सदस्य संख्या शासनाची 1168 आहे, म्हणजे 1168 आमदार खासदार आहेत. एवढे असताना सुद्धा आपण आपली राजकीय इच्छाशक्ती कधी निर्माण केलेली नाही. आपल्या प्रमुख मागण्या आहेत. मागण्या आपण नंतर सादर करूया का, इथं सांगू द्या, कसं सांगा. मागण्या प्रमुख आपल्या समाजाच्या मागण्या आहेत, ते नंतर आपण सादर करूया का आत्ता करू द्या, चालतंय, ठीक आहे. तरी सर्वजण बऱ्याच अंतराहून आला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. समाजासाठी तुम्ही एक दिवस काढला, बऱ्याच कामातून वेळेतून आला त्याबद्दल तुमचा आभारी आहे.